बघा आवाज येतोय का? आवाज बघा, लक्ष द्या. आत्ताच बुद्धिमत्तेचं लेक्चर झालं. आता आपण गणिताच्या लेक्चरला सुरुवात करत आहोत. गणिताच्या लेक्चर मध्ये आपण पहिलं जे चॅप्टर असणार आहे सुरुवात करणार आहे, ते चॅप्टरचं नाव काय? शेकडेवारी. पर्सेंटेज पासून काय करणार आपण सुरुवात करणार आहे. इथं जर का बघितलं तर काय लिहून दिले तुम्हाला? फ्रॅक्शन दिलंय. याला काय म्हणतात प्रकारे? फ्रॅक्शन. 1/2 वगैरे काय असणार आहे? 1/2 बरोबर 50%, 1/3 बरोबर 33, 1/3%. हे सर्व काय आहे तुम्हाला जसं लेक्चर चालू आहे तेव्हा कळत नेमके काय आहे काय नाही. पण हे साधं सिंपल जर का माहिती, हे काय करायचं? पाठ करायचं आपल्याला. आणि याच्या माध्यमातून एक प्रकार काय शॉर्ट ट्रिक्स आहे. गणित काय चाललं त्याच्यानुसार पटकन सोडवता येतं. तर बघा आपण काय करू, पहिला प्रश्न लिहू. पहिला प्रश्न सुरुवात करू आपण, त्याच्यानंतर तुम्हाला कळेल नेमकी हे सर्व काय. जर का बघितलं नोट्स मध्ये बघा पहिला प्रश्न काय दिले तुम्हाला. पहिला प्रश्न जर का बघितला तर काय दिलेले? 45 ही संख्या, 45 ही संख्या 60च्या किती किती टक्के आहे. म्हणजे काय दिले? 45 ही संख्या 60च्या किती टक्के. लगेच सोडवू नका, एकदा फक्त काय करा बघून घ्या पहिला प्रश्न नेमकी काय करतो मी काय नाही. हे जर का बघितलं बस सुरुवात सोप्या प्रश्नापासून घेणार आहे आपण आणि पूर्ण एक्सप्लेनेशन देणार आहे. हे जर का बघितलं तर 45 ही संख्या दिली ना तर काय केलं? 45 लिहून घेतलं. 60च्या किती टक्के आहे ना तर 60 काय केलं? छेदामध्ये दिला आणि गुणिले काय करायचं? 100. ही एक झाली पहिली पद्धत. ही कोणती पद्धत आहे? पहिली पद्धत. तर पहिल्या पद्धतीनं असं सोडवायचं. मग बघा इथं जर का 45/60 गुणिले जर का 100 आहे तर हा शून्य कट होऊन जाईल. नंतर काय करायचं? भाग देऊन टाकायचं. इथं बघा इथं 6 आणि जर का 45 ला भाग जात नाही तर काय करायचं? वरच्या संख्येचा गुणाकार करून घ्यायचा. मग जर बघितलं गुणाकार काय येईल? 45 गुणिले 10 म्हणजे काय? हा शून्य इथं गेला, इथं आलं 450 भागिले किती? 6. इथे लिहिला मी 6. इथं 6 येईल नंतर. हे जर का बघितलं काय 6 आणि काय करायचं? 450 ला भाग द्यायचा. मग इथे येईल 6 1 6, 6 7 42 आणि उरले किती? 3 आणि पुढे किती आहे? 0 म्हणजे झाले किती? 30. मग 6 पंच 30 म्हणजे इथं काय आलं? 75% आहे. उत्तर काय आलं? 75% आहे. मग 45 ही संख्या 60चे किती टक्के आहे? तर 45% आहे. ही झाली पहिली पद्धत. आता दुसरी पद्धत बघा फ्रॅक्शन नुसार. दुसरी पद्धत बघा फ्रॅक्शन नुसार कशी असते. इथं 45 संख्या लिहिली. 45 ही संख्या 60चे किती टक्के विचारलंय ना, तर 45 लिहिली. छेदामध्ये किती आहे? 60 लिहून घेतले. इथं गुणिले 100 वगैरे काही लिहायचं नाही. 45 आणि 60 यांना काय करायचं? भाग द्यायचं. म्हणजे काय करायचं? संक्षिप्त रूप करायचं यायचं. मग आता 45 आणि 60 ला कोणत्या एका संख्येने भाग जातो? तर 15ने. 15 त्रिक 45, 15 चौक 60. मग इथं उत्तर काय आलं? 3/4. काय आलं इथं? 3/4. मग 3/4 नेमकी आहे काय? म्हणजे टक्केवारी मध्ये जर काढायचं कसं काढायचं? तर इथं बा फ्रॅक्शन मध्ये इथं आपल्याला 3/4 कुठं दिसत नाही. इथं 3/4 कुठं दिसत नाही, पण आपल्याला 1/4 दिसतोय. कळतंय का? हे काय आहे? फ्रॅक्शन आहे आणि ह्याचे उत्तर आहे. मग इथं आपल्याला 3/4 आलं. इथं 3/4 कुठं दिसत नाहीये, पण इथं आपल्याला 1/4 दिसतंय. मग मी असं म्हटलं जाईल इथं 1/4 जर का घेतलं, 1/4 बरोबर जर का 25% आहे तर 3/4 किती? तर इथं 3 आहे, इथं 1 आहे. तर 1 ला काय करायचं? 3 मध्ये रूपांतर करायचं. तर 3 मध्ये करण्यासाठी इथं गुणिले 3 करावं लागेल. आणि गणितात नियम काय? इथं जर का गुणिले 3 केलं तर इथं पण गुणिले काय करायचं? 3 करायचं. मग इथं मी गुणिले 3 केलं तर इथं झालं 3/4 आणि इथं गुणिले 3 केलं तर इथं झालं 75%. या दुसरी पद्धत. ज्या वेळेस मोठे संख्या येतात त्यावेळेस ही पद्धत कामाला येते. नाही कारण की इथं काय होतं? छोट्या संख्या असलं भाग पटकन जातो, गुणाकार पटकन काढता येतो. पण मोठ्या संख्या असल्यावर हे सॉल्युशन काय करावं लागतं? आपल्याला उपयुक्त ठरतं. म्हणून फ्रॅक्शन काय? गणितामध्ये फ्रॅक्शनला काय पर्सेंटेजचं म्हटलं फ्रॅक्शन काय? पाठ पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि खास करून कोणत्या एक्झामला एसएससी असो एनटीपीसी असो या एक्झाम मध्ये फ्रॅक्शनचा उपयोग होतो. आता साधं सिंपल या फ्रॅक्शन नेमकी आल्या कुठून? आहे काय? हे काय काय आपण एक्सप्लेनेशन देतो 2 मिनिटात. बघा व्यवस्थित समजून घ्या नेमकी आहे काय. या फ्रॅक्शन म्हणजे नेमकी आहे काय हे समजून घ्या. या फ्रॅक्शन नेमकी आहे काय, याचा उपयोग कसा होतो बघा. इथं पहिले जर का बघितलं तर पहिले दिलेलं आहे 1/2 बरोबर 50%. हे आलं कुठून? जसं मी म्हटलं इथं बघा काय 50%. हे घेतलं मी 50%. आता कोणत्याही संख्येचं जर का टक्केवारी मध्ये दिलं असेल तिचं जर का पर्सेंटेजचं चिन्ह मी काढलं ना तर छेदामध्ये ना 100 करावं लागतं.
कोणती संख्या असो पर्सेंटेजचं चिन्ह जर का काढलं तर छेदामध्ये काय करावं लागतं 100 करावं लागतं. मग इथं काय 50/100. मग इथं भाग दिला मी 50 एक 50 50 दुने 100 म्हणजे इथं आलं काय 1/2. बघा हे 1/2 आणि याच 1/2चं परत 50% जर का करायचं ठरलं टक्केवारीमध्ये रूपांतर करायचं ठरलं ते तर गुणिले फक्त 100 करावं लागतं. मग इथं बे एक बे बे पंच 10 शून्य जसा तसा हे बघा झालं 50%. पुढचं बघा खाली 1/3 दिलेले. इथं इथं जर का बघितलं तर काय 33/1/3 आहे. मी लिहिलंय इथं 33/1/3 टक्केवारीमध्ये. आता जर टक्केवारी चिन्ह काढायचं छेद 100 करायचं मग ते नेमके कसं करता येईल. पहिल्या दोघांचा काय करायचा गुणाकार. इथं 33×3 = 99 99 आणि 1 100 म्हणजे इथं काय म्हणता येईल 100/3. आता हे 100/3 झालं. मग इथं 100/3 झाल्यानंतर इथं पर्सेंटेजचं चिन्ह काढल्यावर छेदामध्ये काय करावं लागतं सांगितले 100 घ्यावं लागतं. मग इथं गुणिले म्हणून 100 लिहायचं. मग इथं झालं 100 एक 100 100 एक 100 कट झाला आणि इथं उरलं 3 म्हणजे इथं उत्तर का आलं हा 1 आणि हा 3 म्हणजे इथं काय आलं 1/3. बघा इथं 1/3चं रूपांतर 33/1/3 मध्ये होतं. 33/1/3चं रूपांतर 1/3 मध्ये होतं. म्हणजे तुम्हाला नुसतं प्रश्नामध्ये 33/1/3 दिलं आणि तुम्हाला असं रूपांतर करायचं असलं तर काय करायचं फक्त इथं जर का पाहिलं पर्सेंटेज चिन्ह काढायचं नियम ध्यानात ठेवायचे. इथं बघा 1/4 आहे. गुणिले काय करायचं 100 पर्सेंटेज मध्ये संख्या. इथे जर का गुणिले 4 केले तर 100 एक 100च येईल. 4 डायरेक्ट काय करून टाका भाग देऊन टाका. 4 एक 4 4 दुने 8 उरले किती 2 पुढे झाले 0 20 मग 4 पंच 20 इथं झाले 25%. आणि ह्याच 25ला जर काही पर्सेंटेज आहे 25% तर पर्सेंटेजचं चिन्ह काढल्यावर काय करावं लागतं छेदामध्ये काय 100 लिहावं लागतो. मग 100 जर का असं एक प्रकार सॉल्युशन केलं तर काय येतं 25 एक 25 25 चौक 100 इथं आलं 1/4. हे रूपांतर मित्रांनो जमलं पाहिजे. हे तुम्हाला ज्या टायमाला पुढं अवघड मोठे प्रश्न येतील त्या टायमाला काय हे उपयुक्त ठरणार आहे. बघा आपण पुढच्या प्रश्नाला सुरुवात करू. जसं जसं प्रश्न येईल तसं तसं काय होईल सोपं जाईल. असं एक संघ लगेच पाठ करायचं ध्यानात ठेवू नका. हे काय लगेच एक संघ असं पाठ होत नाही. जसं जसं तुम्ही सोडवशाल जसं जसं पुढे जाईल तसं जसं आपण क्वेश्चन घेऊ ऑटोमॅटिक हे सर्व काय होऊन जाईल पाठ होऊन जाईल. बघा पुढचा प्रश्न बघा एकदा सोडवायचा प्रयत्न करा. पुढचा प्रश्न नोट दिले तसेच बघा. पुढचा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा. पुढे काय दिलेलं आहे 120 ही संख्या. काय दिलेलं आहे 120 ही संख्या कितीच्या दिली 80च्या. 80च्या किती टक्के आहे. 120 ही संख्या 80च्या किती टक्के आहे. तर बघा बरं काढा बरं करा प्रयत्न. दोन्ही पद्धती वापरा. बेस लेवलचे क्वेश्चन चालू म्हणून तुम्हाला ही पद्धत अवघड वाटत असेल पण ज्या टायमाला मोठी संख्या येते तेव्हा हीच पद्धत वापरावी लागते. किंवा फ्रॅक्शन मध्ये विचारलेलं असतं आन्सर ज्या टायमाला ऑप्शन ज्या टायमाला फ्रॅक्शन नुसार असतात त्या टायमाला आपल्याला काय करावं लागतं फ्रॅक्शनचा वापर करावा लागतो. बा नियम काय सांगितलेलं आहे 120 ही संख्या दिली ना 120 लिहून टाका. कोणाच्या 80च्या किती टक्के आहे तर 80 छेदामध्ये दिला आणि सांगेल काय गुणिले काय करायचे 100. ही पहिली पद्धती रेग्युलर ही पहिली पद्धती. मग त्याचं बस सॉल्युशन करायचं फक्त. हे शून्य संघ हा शून्य कट होईल. इथं जर का बघितलं इथं काय 8 आहे 2 आहे. इथं मी म्हटलं किती 2 चौक 8 आणि इथं 2 पंच 10. इथं मी 4 ने भाग दिला 4 एक 4 4 त्रिक 12 मग इथं उरले किती 30 आणि पुढं 5 म्हणजे काय म्हणजे 30 गुणिले 5 केलं 3 5 15 इथं आलं किती 150 म्हणजे इथं काय म्हणते 150% आहे. म्हणजे 120 ही संख्या 80च्या किती टक्के आली 150% आली. नाही कळालं बघा साधं सिंपल सांगतो 120 आहे छेदामध्ये 80 घेतलं गुणिले 100 इथं हा शून्य संग शून्य कट केला पहिले भाग देऊन काय केलं संक्षिप्त रूप केलं मी. इथं किती दोनांनी भाग दिला 2 चौक 8 आणि इथं 2 पंच 10 आणि नंतर परत इथे 4 ने भाग दिला 4 एक 4 4 त्रिक 12 हा शून्य वरचा इथं जसा तसा. म्हणजे इथं काय एक आला म्हणजे खाली विषय संपला. मग इथं 30 गुणिले 5 मग 3 5 हे 3 आणि 5 3 5 15 आणि हा शून्य जसा तसा इथं आलं 150%. इथे किती आलं 150%. ही झाली पहिली पद्धत. आता दुसरी पद्धत बघा फ्रॅक्शन नुसार जर का बघितलं तर दुसरी पद्धत बघा काय
इथं काय दिसतंय 120 120 लिहिलं, इथं 80 80 लिहिलं. आता हे दोन्ही संख्या कोणत्या पाड्यात येते बघा, संक्षिप्त रूप करून घ्यायचं. कोणतं संक्षिप्त? इथं जर का बघितलं तर दोन्ही संख्या कोणत्या पाडतील, तर 0 आणि 0 कट करून टाकलं. आता बघा 4 दुने 8 आणि 4 त्रिक 12. इथं उत्तर काय आलं, 3/2. आता 3/2 ची फ्रॅक्शन काय टक्केवारी मध्ये इथं शोधा. इथं दिसतंय का कुठं 3/2 3/2 3/2? नाही दिसत, पण 1/2 तर दिसतं. मग 1/2 बरोबर जर का 50% असेल तर 3/2 बरोबर किती? तर तुम्हाला सांगितलं वरती 3 आहे, इथं 1 आहे, तर एकाला 3 मध्ये रूपांतर करायसाठी इथं गुणाकार 3 करावा लागेल. मग इथं जर का गुणिले 3 केलं मित्रांनो, तर इथं सुद्धा गुणिले किती करावं लागतं, 3च करावं लागतं. मग इथं संख्या काय होईल, 3 तयार होईल. आणि इथं किती होईल बघा, इथं 3/2 झालं आणि इथं 50 गुणिले 3 केलं तर इथं झालं 150. म्हणजे किती असणार, 150% असणार. हे सॉल्युशन न करण्यासाठी काय करावं लागतं, हे संख्या पाठ पाहिजे. फक्त 1/2 माहिती आपल्याला, 3/2 माहिती नाही, तर काय केलं, फक्त आपण 1/2 लिहिलं आणि 1 च्या ऐवजी 3 केला. 3 करण्यासाठी 3 ने गुणलं. तर गणिताचा नियमच तो, इकडे जर का गुणिले 3 केलं तर इकडे देखील गुणिले काय करावं लागेल, 3 करावं लागेल. बा पुढचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. पुढचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा, काही सांगा. पुढचा प्रश्न बघा काय दिलेला आहे. 60 ही संख्या दिलेली आहे. 60 ही संख्या, 60 ही संख्या किती, 480च्या किती टक्के असेल, 480च्या किती टक्के असेल. 60 ही संख्या 480च्या किती टक्के असेल. एकदम फास्ट सोडवायचं. आता एकदम सोपं आहे, बेस लेवल आहे ही, बेसिक लेवल चालू आहे. एनटीपीसी एसएससी जीडी असो किंवा एनटीपीसी असो, खास करून अशाच प्रकारचे फ्रॅक्शनचा उपयोग करावा लागतो. याच्यापेक्षा खूप सोपे प्रश्न एनटीपीसी किंवा एसएससी जीडी ला विचारत नाही. पोलीस भरतीला ठीक आहे, पण एनटीपीसी एसएससी जीडी ला हीच बेस लेवल आहे. जसं जसं पुढे जाऊ अजून अवघड क्वेश्चन येतील, त्या टायमाला तुम्हाला या फ्रॅक्शनचा उपयोग कळेल. आलं का उत्तर? आलं का उत्तर? बघा लक्ष द्या, काय सांगितलंय, 60 ही संख्या 480च्या किती टक्के. तर पहिली पद्धत काय आहे, इथं 60 लिहून टाकले. 480च्या किती टक्के, इथं लिहिलं मी 480 आणि गुणिले काय करावं लागतं, 100. कारण की टक्केवारी चिन्ह द्यायचं आपल्याला. टक्केवारी मध्ये विचारलंय म्हणून गुणिले 100 करते. आणि टक्केवारीची संख्या जर का आपण टक्केवारी चिन्ह काढायचं असेल भागिले 100 करावं लागतं. म्हणजे काय सांगायचं सासू, हे तुम्हाला सांगताना सांगितलं काय, जर का टक्केवारी मध्ये कोणती संख्या लिहायची असेल तर गुणिले 100 करा, आणि टक्केवारीचं चिन्ह काढून टाकायचं असेल तर भागिले 100 करा. मग तेव्हा टक्केवारी चिन्ह आपल्याला विचारलंय तर काय करायचं, गुणिले 100 करायचं. मग हा 0 आणि हा 0 काय होऊन जाईल, कट होऊन जाईल. आणि एक कट झाल्यानंतर इथं बघा हे दोन्ही संख्या कोणत्या पाड्यात येत्या, 6 बघा इथं 6, इथं 60 48 आणि इथं 6 10 60. म्हणजे इथे किती आलं, 10 आणि इथं 8. आणि गुणिले 10 असल्यामुळं इथं काय केलं, एक शून्य देऊन टाकलं. म्हणजे संख्या काय झाली, 100. म्हणजे इथं असं म्हणता येईल पुढं 100/8 ही संख्या झाली 100/8. आता काय करा, यांचा भाग देऊन टाका. म्हणजे जर का 8 ने भाग दिला, इथं 8 1 8, इथं होईल 8 1 8, उरले किती 2, पुढं 0 म्हणजे 20. इथं 8 दुने 16 किती झाले, 8 दुने 16 आणि 8 दुने 16 झाल्यानंतर उरले किती 4. मग तो उरलेला जो 4 आहे का, तो 4 लिहिला इथं आणि छेद भागिले किती होते 8. मी इथं 8 लिहिला इथं. म्हणजे इथं उत्तर काय आलं, 12/4/8. पण ऑप्शन मध्ये 12/4/8 असं काही दिलेलं नाही. मग इथं काय करावं लागतं, 4 1 4, 4 दुने 8. मग इथं आलं किती, 12/1/2%. 12/1/2%. दुसरी पद्धत बघा काय, दुसरी पद्धत जर का बघितली तर दुसरी पद्धत काय सांगितलं तुम्हाला, इथं 60 लिहायचा. 60 भागिले 480. मग इथं पहिले काय करायचं, 0 0 कट करून टाकायचा. इथं संक्षिप्त रूप करायचं, 6 1 6, 6 8 48. म्हणजे इथं किती आलं, 1/2.
8 आणि 1/8 ची बघा फ्रॅक्शन बघा काय इथं 1/8 एक दिले, म्हणजे तुम्ही 1/8 ची फ्रॅक्शन 5 ठेवली तर तुम्हाला डायरेक्ट कळतं उत्तर का असू शकतं. 1/8 बरोबर काय असणार आहे 12/1/2%. म्हणजे एवढं सगळं सॉल्युशन करण्याची गरज पडत नाही जर का आपल्या फ्रॅक्शनच्या संख्या जर का आपले पाठ असतील तर. इथं लगेच कळतं आपल्याला 1/8 आहे, 1/8 ची काय फ्रॅक्शन आहे 12/1/2% आहे. आणि हे कसं याचं तुम्हाला सांगितलं 1/2 1/8 ची 12/1/2% कशाला तुम्हाला सांगितलं. इथं काय करायचं 1/8 गुणिले काय करायचं फक्त 100, कारण की टक्केवारीचं चिन्ह आणायचंय. हे जर का सोल्युशन केलं तर किती येतं 12/1/2. इथं बघा इथं दाखवलंय तुम्हाला. बघा पुढचा प्रश्न घेऊ आपण. पुढचा प्रश्न घेऊ आपण. पुढचा प्रश्न बघा सोडा, प्रयत्न करा पुढचा प्रश्न सोडवण्याचा. काय दिलाय पुढचा प्रश्न. 80 ही संख्या 120 च्या किती टक्के असेल. 80 ही संख्या 120 च्या किती टक्के असेल. 80 ही संख्या 120 च्या किती टक्के असेल. काढा पटकन. ऑप्शन बघा कसे दिलेले. ऑप्शन बघा कसं दिलेलं आहे. ऑप्शन नुसार सोडवायचं. आलं का उत्तर. बघा नीट बघा काय सांगितलेलं आहे. इथं 80 ही संख्या 120 च्या किती टक्के असेल. तर पहिली पद्धत बघा, पहिल्या पद्धतीनुसार सोडा. पहिल्या पद्धतीत काय सांगितले 80 ही संख्या 120 विचारलंय ना तिथं 80 लिहून टाकलं, छेदामध्ये 120 लिहिलं आणि गुणिले काय करायचं 100. हे सूत्र आहे गुणिले 100 करायचं. बस आता इथं काय करा संक्षिप्त रूप करायचं. 0 0 कट होऊन जाईल. इथं बघा इथं दोनाच्या पाड्यातील 2 पंचे 10 2 सखे 12. आता इथं जर का 6 आणि 80 ला भाग जात नाही म्हणून या दोघांचं काय केलं आपण गुणाकार करून घेतला. इथं किती 8 पंच 40 म्हणजे किती आले 40 आणि हा 0 जसा तसा म्हणजे इथं आलं 400 आणि भागिले काय 6 इथे लिहिलं 6. आता फक्त 400 या संख्येला 6 ने काय करायचं आहे भाग द्यायचा आहे. देऊन टाका. इथं बघा 6 1 6, इथं 6 आणि 6 6 36 उरले किती 4. मग आता पुढे परत संख्येच्या 0 म्हणजे किती होईल 40. मग परत 6 6 36 परत उरले किती 6. मग आता 4. मग आता परत काय होईल परत त्याच्या पुढे 0 घ्या. मग इथं परत 6 6 36. मग परत जर का बघितलं हे काय सिक्वेन्स अशी चालू राहील. इथं काही 66.66% पण अशा पद्धतीत आपल्याला ऑप्शन दिलेले नाही. मग 66.66% दिलेले त्याचा भाग कसा द्यावा लागला बघा हे समजून घ्या. नेमकी येतं कसं आहे. एक साधं सिंपल सांगायचं ठरलं तर बघा एक गरीब पद्धत आपली वापरू. गरीब पद्धतीने भाग करायला दाखवत तुम्हाला. बघा इथं 6 आहे, इथं 400. इथं बघा 6 6 36 उरले किती 4. हा 0 खाली घातला इथे झाले 40. परत 6 6 36. आता बघा उरले किती 4. आणि आता 6 आणि 4 ला भाग जातो का नाही. मग इथं आपण पॉईंटने जर का केलं तर 66.66% येतं. पण आपल्याला पॉईंटने विचारलंच नाही. आपल्या पॉईंट मध्ये ऑप्शन दिलेलं नाही. तर मग काय करायचं इथं जी बाकी ना बाकी काय किती इथं बाकी 4 आहे. जसं इथं फायनल उत्तर किती आलं 66. मी इथं लिहिलं 66. बाकी किती उरले 4. इथं मी 4 लिहिले आणि छेदामध्ये कोणत्या संख्येने भाग दिला आपण 6 आणि 6 इथं लिहिलं. बघा इथं मी काय केलं इथं उत्तर किती आलंय 66. भाकर जो आलाय 66 मी 66 लिहून टाकला. इथं बाकी उरलेली काय केली इथं वरती लिहिली आणि भाग कोण दिलं 6 ने म्हणून भागामध्ये काय लिहिलं 6 लिहिलं. मग आता इथं 66 4/6 असं पण ऑप्शन मध्ये नाही. त्याचं काय करायचं संक्षिप्त रूप करायचं 2 क 2 2 दुनी 4 2 त्रिक 6 म्हणजे इथं उत्तर फायनल उत्तर का आलं 66.2/3%. 66.2/3%. आलं का कळालं. हे काय केलं मी नेमकी इथं काय केलं भागाकार जसं तसं लिहून ठेवला आणि इथं बाकी उरली ती फक्त वर घेतली आणि भाग ज्याने दिलता तो लिहिला. पण हे 4 आणि 6 या संख्येला कोणत्या तरी संख्येने भाग जातो ना जसं 2 ने भाग जातो. मग 2 दुनी 4 आणि 2 त्रिक 6. पण आता 2 आणि 3 उरलेले तर 2 आणि 3 ला कोणत्या एका संख्येने भाग जात
नाही. मग हे काय झालं आपलं फायनल. मग आता हे सर्व आपल्याला करायचं नसेल तर काय करावं लागतं, फ्रॅक्शन पाठ करावं लागतं. काय करावं लागतं, फ्रॅक्शन पाठ करावं लागते. जसं बघा इथं साधं सिंपल बघा, ही दुसरी पद्धत फ्रॅक्शनची. इथं दुसरी पद्धत लिहिलं, इथं 80 लिहून घेतला, त्याच्यात 120 आहे, 120 लिहिलं, बस 0 0 कट. 4 दुने 8 आणि 4 त्रिक 12. इथं आला किती, 2/3. आता बघा 2/3 ची फ्रॅक्शन काय, इथं बघा 2/3 दिसतं पुढं. बघा इथं 2/3 दिसतं पुढं. 2/3 कुठं आहे, 2/3 2/3 आहे का, पण 1/3 आहे ना. मग आपला नियम काय आहे, जर का 1/3 मला माहिती आहे, 1/3 मला माहिती किती आहे, 30 1/3% आहे, तर मग मला 2/3 काढायला काही हरकत नाही. इथं फक्त 1 आहे, इथं 2 आहे, तर इथं 1च्या ऐवजी 2 करायचं आहे, तर गुणिले किती करावं लागेल, 2. काय करावं लागेल, गुणिले 2 करावं लागेल. मग नियम काय सांगतो काही तसा, जर का इथं गुणिले 2 केलं तर इथं पण काय करायचं, गुणिले 2 करायचं. आणि इथं गुणिले 2 केलं तर इथं देखील गुणिले 2 करायचं. मग साहजिक आहे, इथं काय होईल, गुणिले 2 केलं, इथं आला 2/3. आणि इकडे बघा गुणिले इथं 2 केलं तर इथे येतील 66, आणि इथं गुणिले 2 केलं तर इथे येईल 2/3%. हे आलं 66 2/3%. हे समजावण्यासाठी वेळ लागतोय, पण तुम्हाला ज्या टायमाला फ्रॅक्शन पाठ होईल, समजा नेमके फ्रॅक्शन आहेत काय, त्यावेळेस तुम्ही चटकन उत्तर काढशाल. एवढं सगळं कॅल्क्युलेशन वही पेन घेऊन करण्याची गरज पडत नाही. एका होऊन जातं, फक्त आपल्या क्षणात कळून जातं 1/3 बरोबर. जर का 33 1/3%, तर इकडे गुणिले 2, इकडे गुणिले 2 करा, इथं 33 लगेच 66 होऊन जाईल, इथं एक किती, इथं काय होऊन जाईल, 2 होऊन जाईल. याला सर्व काय होतं, फ्रॅक्शनची पद्धत. फ्रॅक्शन नुसार हे उत्तर येतं. बघा, ज्यांना फ्रॅक्शन समजले नाही, एकदा परत समजून सांगतो की नेमके फ्रॅक्शन येतात काय, हे आहे काय, हे पुन्हा एकदा मी समजून सांगतो, फक्त व्यवस्थित लक्ष द्या. बघा इथं 1/2 दिलेले आहे, तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो 1/2 आहे. 1/2 बरोबर 50% असतात, तर ते कसे असतात, तर इथं गुणिले आहे ना 100 करायचं. कधी काय करायचं, 100. का बरं, कारण टक्केवारीचं चिन्ह आपल्याला आणायचंय. इथं टक्केवारी चिन्ह नाही, तर टक्केवारी चिन्ह आणायचं, तर गुणिले काय केलं, 100 केलं. इथं बघा, इथं काय होईल, इथं बे क बे, इथं बे पंच 10, इथं उरला 5, म्हणजे इथं किती आले, 50%. आणि याच 50चं माल जर का अशा पद्धतीत जर का उत्तर आणायचं असेल तर काय करायचं, इथं 50 आहे, 50 लिहून घेतलं, आणि ते 50ला काय करायचं, इथं टक्के आहे ना, तर टक्केचं चिन्ह काढायचं असेल तर भागाकार म्हणजे छेदामध्ये काय 100 लिहावे लागतात. मग इथं जर का 100 लिहिलं, यांचा भाग द्यायचा फक्त. इथं 0चा 0 कटून गेला, इथं 5 1 5, 5 दुने 10, इथं आलं संक्षिप्त रूप त्यांचं 1/2. म्हणजे हेच झालं परत 1/2 बरोबर 50%, 50% बरोबर 1/2. आणि पुढची संख्या समजून घ्या, दोन्ही संख्या समजून घ्या. बघा इथं जर का 1/3 असेल किंवा 33 1/3 असेल, बघा हे बघा इथं 1/3 आहे, इथं गुणिले 100 आहे. काय तुम्हाला 1/3 माहिती आहे, पण 33 1/3 आहे का हे आठवत नाही पेपरला किंवा माहित नाही तुम्हाला, तर कसं काढायचंय, याने भाग द्यायचं फक्त. 100 1 100च राहील. इथं बघा 3 1 3, 3 त्रिक 9, उरला किती, 1. परत 10 झाले, 10 3 त्रिक 9, परत उरला 1. मग इथं आला, जर 0 घेतला, इथं आला पॉईंट, परत 3 त्रिक 9. हे का होणार, पण कॅल्क्युलेशन चालू राहणार आहे, पण आपल्या पॉईंट मध्ये का नाही. मग इथं बघा काय 33, इथं आलं पर्यंत, इथं किती उरला होता, 1, मी इथं लिहिला 1, आणि छेद आपण भागाकार कोणी केला होता 3, आणि इथे लिहिला 3. बघा 33 1/3% आले परत. म्हणजे कॅल्क्युलेशन ध्यानात ठेवायचे. आणि ह्याच 33 1/3 ला जर का आपल्याला काय करायचंय, एक प्रकार काय म्हणतो ना आपण, परत काय करायचंय, आपल्या इथं टक्केवारीचं चिन्ह आहे, टक्केवारीचं चिन्ह काढून टाकायचं असेल तर काय करावं लागतं, भागाकारामध्ये काय घ्यावं लागतं, 100 लिहावं लागते. मग इथं 33 आहे, आणि 33 त्रिक जर का बघितलं, ह्या दोघांचा गुणाकार करायचा, 33 त्रिक झाले 99, आणि हा वरचा काय करायचा, प्लस करावा लागतो. मग 33 त्रिक 99, आणि हा प्लस 1 झाले 100, आणि 100 भागिले मध्ये तर काय करायचं, इथं भागाकार मध्ये कोणत्या संख्या आहे, 3 आहे, तर इथं 3च लिहायचा. आणि पर्सेंटेजचं चिन्ह काढलं तर इथं काय करायचं, भागिले अजून 100 लिहायचा. मग इथं बघा 100 1 100, 100 1 100, इथं आलं 1, आणि छेदामध्ये आला 3, हे आलं परत उत्तर 1/3. मग तुम्ही कसं हेरून फेरून केलं, 1/3 असो किंवा 33 1/3 असो, हे उत्तर असंच येतं. ही संख्या काय करायची तुम्हाला, जसं जसं आपण सोडवू, जसं जसं पुढे जाऊ,
तर जसं एक एक एक्झाम्पल होत जाईल. याच्यापेक्षा अवघड पण एक्झाम्पल आहे, पण आपण काय करू सध्या एक दोन लेक्चर काय करू पूर्ण बेस लेवल पासून घेऊ. आणि बेस लेवल हीच असते एनटीपीसी असो किंवा एसएसजीडी असो, तुम्ही पोलीस भरतीचे बरेच पोर पोलीस भरतीचे, पण पोलीस भरतीमध्ये फ्रॅक्शनची वगैरे काही गरज पडत नाही, म्हणून तुम्ही शिकलेलं नसाल तर काय करू आपण पूर्ण बेसिक पासून काय करू, ह्याच लेवल पासून काय करू आपण हळूहळू अपडेट होऊ, डायरेक्ट काही जाता येणार नाही पुढं. ठीक आहे, आपण इथं आजचे दिवस काय करू थांबून घेऊ, उद्या परत कंटिन्यू आपण लेक्चरला सुरुवात करू.